नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत तब्येतीबद्दल किंवा आरोग्य कशाला म्हणतात किंवा सुख कशाला म्हणतात किंवा निरोगी कशाला म्हणतात. तर WHO च्या दृष्टिकोनातून प्रत्येक पॅथीची वेगळी परिभाषा आहे आरोग्याबद्दल. परंतु प्रत्येक पॅथीचं ऐकल्यानंतर WHO ने आरोग्याला किंवा आयुर्वेदाला एक्सेप्ट केलेलं आहे. तर आयुर्वेदाच्या नजरेतून जर विचार केला तर आरोग्य कशाला म्हणतात, तर आयुर्वेद सांगतो समदोषा, समधातू, समअग्नी, सममलक्रिया, प्रसन्न आत्म इंद्रिय किती स्वस्त. म्हणजे जे शरीरातले जे 3 दोष आहे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून वात, पित्त आणि कफ हे सम हवे. त्याच्यानंतर 7 धातूने आपले शरीर बनलेलं आहे. नुसते 3 दोष असून आपण त्याला निरोगी नाही म्हणता येणार. त्याच्यानंतर जे 7 धातू आहे, रस आहे, रक्त आहे, मांस आहे, मेद आहे, अस्थी, मज्जा आहे, शुक्र आहे किंवा आर्त आहे, मेल फिमेलचे हिशोब हेही सम हवे. एवढं असूनही चालणार नाही. तर ज्या 3 अग्नी, तीक्ष्ण अग्नी, मंद अग्नी आणि विषम अग्नी ज्या या 7 धातूचं पोषण करत्या किंवा आपण खाल्लेल्या अन्नाचं रसात रूपांतर करत्या, रक्तात रूपांतर करत्या, मांसात रूपांतर करत्या, मेदात रूपांतर करत्या, अशा पद्धतीने शुक्रात रूपांतर पण करते. तर ह्याही सम हव्या. त्याच्यानंतर 3 दोष जे हे सम झाले, समजा वात, पित्त, कफ, 7 धातू, 3 अग्नी आणि त्यानंतर मलक्रिया. मल कुठले कुठले आपल्या शरीरामध्ये? एक आहे घाम, दुसरं आहे मूत्र आणि तिसरं आहे पुरुष. पुरुष म्हणजेच मल, स्टूल. ह्या 3 गोष्टीही नॅचरली होता का? जर ह्या नॅचरली होत असेल तर यांना सम म्हणतात. एवढं सगळ्या गोष्टी असूनही आयुर्वेद याला ऍक्सेप्ट करत नाही. आयुर्वेद म्हणतो त्याच्यानंतरही मन आणि इंद्रिय हेही सुख पाहिजे, सम पाहिजे. इंद्रियांना इंद्रियाचं ज्ञान पाहिजे, मन ही प्रसन्न आत्मा पाहिजे. आत्मा जो आहे आपला हा पण प्रसन्न पाहिजे. जर हा आत्माही जर प्रसन्न असला, 3 दोष सम असले, सप्त धातू सम असले, 3 आज्ञा सम असल्या, मलक्रियाही सम असल आणि त्यानंतर प्रसन्न मन पाहिजे, तर याला म्हणतात स्वस्थ. खूपदा ब्लड रिपोर्ट तुमचे नॉर्मल असूनही ते पेशंट सांगतं किंवा तो रोगी सांगतो की नाही मला अस्वस्थ वाटतं. सगळे क्रायटेरिया तुमचे नॉर्मल असूनही कधी कधी जेवण जाणार नाही किंवा कधी कधी त्याला झोप येणार नाही किंवा कधी कधी त्याला खाल्लेलं अन्नाचं रक्तात रूपांतर, अशा गोष्टी घडणार नाही. तर आपण याला निरोगी नाही म्हणू शकतो. किंवा सगळ्या गोष्टी क्लिअर असतानाही पेशंट सांगतं की माझी मनस्थिती ठीक नाही, माझं मन लागत नाही, प्रसन्न वाटत नाही. तर ह्या गोष्टीला आयुर्वेदाने इन्व्हॉल्व केलेलं आहे. रस, रक्त, मांस, मेद हे जरी नॉर्मल असेल, 3 दोष जरी नॉर्मल असेल, पुरुष 3 मल ही नॉर्मल असेल, 3 अग्नी ही नॉर्मल असेल, परंतु जर मन नॉर्मल नसेल, मन जर प्रसन्न नसेल, तर त्याला निरोगी नाही. तर मित्रांनो, ह्या पद्धतीनं आयुर्वेदानं व्याख्या केलेली आहे निरोगी माणसाची. तर आपण जर ओव्हरऑल विचार केला तर माणसाची एक प्रकृती असती. प्रत्येक प्रकृतीना ज्या प्रकृती सांगितलेल्या आयुर्वेदमध्ये वात, पित्त, कफ. ज्यावेळेस बी ह्या इम्बॅलन्स होत्या किंवा ज्यावेळेस बॅलन्स नाही राहत, जसं आपण बघितले वर दोष, तर हे दोष ज्यावेळेस बी बॅलन्स नाही राहत तर त्यावेळेस आजार उत्पन्न होतो, विकृती उत्पन्न होते. तर मग आपण बघू की शरीरामध्ये किती प्रकारच्या प्रकृती आहे. तर एक आपल्याला जन्म प्रकृती मिळते, जी आई-वडिलाकडून. सपोज समजा आई-वडिलाकडून प्रकृतीची कशी आपल्याला ज्ञान होणार किंवा कसं नॉलेज होणार, तर ते आपण नाडी परीक्षणाद्वारे, जे लोक नाडी शिकतात किंवा आपण नाडी शिकवणार आहोत, तर ह्या नाडीद्वारे आपल्याला त्याचं ज्ञान होत असतं. परंतु ओव्हरऑल जर आपण एक ओव्हरऑल विचार जर केला, तर होतं काय, समजा ज्यावेळेस तुमचा किंवा जो कोणी असेल त्याचा जन्म होणार असेल, त्या काळात किंवा जे रोपण होणार असतं गर्भाचं, त्या काळात समजा आपण जर असं समजलं वडिलाची प्रकृती पित्ताची आहे
आणि आईची प्रकृती वाताची. लक्ष करा, वडिलाची प्रकृती पित्ताची आहे, आईची प्रकृती वाताची आहे. आणि जे वातावरण आहे, उन्हाळा, पानकाळा, हिवाळा, याच्यामधलं जर वातावरण जर उन्हाळ्याचं असतं, सपोज आता जे समर सीझन चालू आहे, या समर सीझन मध्ये आणि त्या जोडप्याने, त्या कपलनी दर संध्याकाळच्या वेळेस अशा प्रकारचं फर्मेंटेशन फूड खाल्लं किंवा स्पायसी फूड खाल्लं, जे शरीरात आणखीन उष्णता तयार करेल. ऑलरेडी वातावरणात उष्णता आहे, त्याच्यानंतर जो स्पर्म येणार आहे वडिलाचा, तोही पित्त प्रकृतीचा आहे. हे करा, जर वडिलाची प्रकृती पित्त आहे, आईची प्रकृती वात आहे, म्हणजे मुहेबल आहे, आणि सीजन यांना पित्त प्रकृतीचं आहे, उन्हाळा, आणि त्यानंतर जर येणे संध्याकाळच्या वेळेस जर आहार हा जर स्पायसी खाल्ला, तर साहजिकच आहे प्रकृती आणखीन पित्त होईल. आणि ह्या वेळेस जर यांचं समागम झालं, यांचा इंटरकोर्स झाला, आणि जर बच्चूची उत्पत्ती झाली किंवा गर्भ जर राहिला, तर तो गर्भ पित्त प्रकृतीचा जन्माला येतो. तर ती प्रकृती त्याला आयुष्यभर असते. ती प्रकृती त्याला आयुष्यभर असती. ती प्रकृती कधीही बदलत नाही. त्या प्रकृतीच्या अंगी जे काही गुण असेल, मोबाईल असेल, फास्टिंग असेल किंवा स्लो असेल, जे काही आपण एक एक प्रकृतीचे रूप आपण बघणार आहोत. वात प्रकृतीचा माणूस, त्याची लक्षणं, त्याच्या शरीराच्या हालचाली, शरीराची जडणघडण, हे सगळं आपण बघणार आहोत. तर सांगायचं तात्पर्य हे, की तुमची प्रकृती तुमच्या आई-वडिलांवर डिपेंड करते, त्यांच्या वातावरणावर डिपेंड करते, त्यावेळेच्या त्यांच्या विचारावर डिपेंड करते. आणि सपोज जर आई क प्रकृतीची आहे, वडील पण क प्रकृतीचा आहे, आणि यांचा समागम जर थंडीच्या दिवसात झाला आणि त्यांनी त्या दिवशी जर आहार संध्याकाळच्या वेळेस जो काही आहार असेल, तो आहार जर गोड स्वरूपात म्हणजे कफ प्रकृतीचाच जर घेतला गेला, तर साहजिकच आहे ना, प्रकृतीचा जो जन्म होणारा जो काही गर्भ असेल, जो बच्चू असेल, तो कुठला राहील? प्रकृतीचाच राहणार. तर अशा पद्धतीची प्रकृती आपल्याली आई-वडिलांच्या नियोजनानुसार म्हणा किंवा अ, काळावेळानुसार आपल्याला प्रकृती मिळत असते. ठीक आहे. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये तिन्ही प्रकारच्या प्रकृत्या अवेलेबल असतात. वात पण असतो, पित्त पण असतो, कफ पण असतो. तर वाताचं, पित्ताचं आणि कफाचं जे काही कार्य आहे आपल्या शरीरात हे गरजेचं आहे. परंतु ज्यावेळेस ही सम राहील, हे जर सारखे राहील, तर आपल्याला कुठल्याही प्रकारची विकृती शरीर तयार करत नाही. परंतु ज्यावेळेस बी यांच्यात इम्बॅलन्स होतो, त्यावेळेस शरीर विकृती तयार करतं. आता आपण साधं सोपं उदाहरण घेऊ. समजा आपल्या शरीरामध्ये कफ हा 3 पाहिजे, वात हा 2 कफ हा 3 पाहिजे, पित्त हा 2 पाहिजे आणि वात हा 1 पाहिजे. वात 1, पित्त 2 आणि कफ हा 3. तर ह्या पद्धतीची जी प्रकृती असते ही नॉर्मल प्रकृती धरल्या जाते. आता याच्यामध्ये जर वाढ झाली, समजा वात 10 झाला, पित्त 6 झाला, कफ 4 झाला, तर याला इम्बॅलन्स प्रकृती. ही विकृती म्हणजे वाढलं काय शरीरात? वात वाढला, त्याच्यानंतर पित्त वाढलं, तर यानुसार शरीरात आजार तयार होतात. तर वात पण 5 प्रकारचे आहे, पित्त पण 5 प्रकारचे आहे, कफ पण 5 प्रकारचे आहे. ते कसं आश्रयस्थान वेगवेगळ्या ठिकाणी आहे. ते आपण ज्यावेळेस मी डिटेलमध्ये बघणार आहोत, त्यावेळेस ते तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर ज्या प्रकृत्या सांगितलेल्या आहेत 7, प्रत्येकाचे शरीर वेगवेगळ्या प्रकृतीने बनलेलं आहे. कोणी वाताचं बनल, कोणी पित्ताचं बनल, कोणी कफाचं बनल, किंवा कोणी वात पित्त राहील, कोणी पित्त कफ राहील, कोणी वात कफ. ही एक झाली मोनोटाइप म्हणता येईल त्याला. ज्याच्यामध्ये वात, पित्त, कफ एक सेपरेटली आली म्हणजे कुठल्यातरी एकाच प्रकृतीचा आहे तो, किंवा दुसरी आहे ड्युअल प्रकृती म्हणजे वात, पित्त दोन्ही पण आहे, किंवा पित्त, कफ दोन्ही किंवा वात, कफ दोन्ही पण आहे. ज्याला ड्युअल म्हणते. ड्युअल म्हणजे 2. 2 प्रकृती एकत्र आलेला पुरुष किंवा स्त्री. तर म्हणत्या ड्युअल टाइप. एकाला मोनोटाइप, मोनो म्हणजे सिंगल. वाताचा, पित्ताचा किंवा कफाचा. ड्युअल मध्ये आले 2 प्रकृती आणि एक त्रिदोषिक. म्हणजे वात, पित्त, कफ तिन्हीही राहू शकते. तर त्रिदोषिक लोकं खूप कमी मिळतात. तर ह्या पद्धतीनं प्रत्येकाची प्रकृती आपली डिपेंड करते त्या काळावेळानुसार. त्याच्यानंतर अ, आपण जी प्रकृती बघतो, ही वाता प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफा प्रकृती. या प्रकृतीचे लोकं तुम्हाला ओव्हरऑल तुमच्या आजूबाजूला बघायला मिळतील. तुमच्या आजूबाजूलाच बघायला मिळतील अशातला काही भाग नाही. हा तुमच्यामध्ये पण असतात.
आणि असं नाही समजायचं का जर सपोज वाताचे लक्षण माझे सगळे आले, तर मग मी सगळं वात प्रकृतीच का? नाही. तुमच्या शरीरामध्ये वाताचेही काही गुण असतात, पित्ताचेही काही गुण असतात आणि कफाचेही काही गुण असतात. परंतु मग याच्यातून आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं? तुमची जन्म प्रकृती. तुमची जन्म प्रकृती काय? तर यासाठी जन्म प्रकृतीसाठी लेव्हल 7 नाडी परीक्षणाद्वारे लक्षात येत असतं. तुम्ही कुठल्या प्रकृतीचे? जन्म प्रकृती. तर जन्म प्रकृती ओळखल्यानंतर किंवा ओव्हरऑल आपण येणाऱ्या क्लासेसमध्ये तिन्ही प्रकृतीची लक्षणं सांगणार आहोत. यासाठी नाडी समजली पण अशातला काही भाग नाही. कदाचित नाडी नाहीही समजली, तरी तुम्ही तुमचं परीक्षण ह्या लक्षणावरूनही करू शकता. त्याच्यामध्ये ह्या प्रकृतीत वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती ह्या लोकांची देहबोली, त्याच्यानंतर हालचाल, वागण्याची पद्धत, शरीरयष्टी ह्या सगळ्या गोष्टी आयुर्वेदानं पूर्ण सूक्ष्मीकरणातून टाकलेल्या आहे आपल्यासमोर आणि यानुसार ही तुम्ही वात, पित्त, कफ प्रकृतीची लक्षणं जाणून घेऊन ती प्रकृती तुम्ही ओळखू शकता आणि यानंतर ह्या प्रकृतीला कुठले फळं चालणार किंवा कुठला आहार घेणं गरजेचं आहे आणि हे लोकं कुठला आहार घेऊन यांची शरीरात विकृती तयार करतात. तर ह्या पद्धतीने आपण त्या गोष्टीचा सखोल अभ्यास ह्या माध्यमाद्वारे करणार आहोत. तर हा जो क्लास आहे, हा आहे एडवान्स आयुर्वेदिक क्लास. हा एडवान्स आयुर्वेदिक क्लासमध्ये तुम्हाला डिटेल सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार. यामध्ये तुम्हाला नाडीची लोकेशन, नाडीची लेव्हल, त्याच्यानंतर सब्दोषा, त्याच्यानंतर मानस विकृती, मानस प्रकृती, त्यानंतर ऑर्गन पल्स म्हणजे दोन्ही हातावर कुठले-कुठले ऑर्गन आहे, सुपरफिशियली कोणते, डीपली कोणते, या सगळ्यांचं नॉलेज तुम्हाला डिटेलमध्ये 1 वर्षासाठी प्रत्येक रविवारी म्हणा किंवा कुठलातरी एक वार ठरवून या गोष्टीचं तुम्हाला 2 तासासाठी प्रत्येक वेळेस एक क्लास होणार आहे. त्यानंतर प्रॅक्टिकल म्हणून जे लोकं नाडी परीक्षांच्या क्लासेसला असतात त्यांच्यासाठी महिन्यातून 1 दिवस आपण पूर्ण दिवसभर प्रॅक्टिकल ठेवलेलं. जेणेकरून तुम्हाला माझी नाडी बघता येईल, तुमच्या सपोज तुमच्या सहकाऱ्यांची नाडी बघता येईल. 1 लोकांची नाही तुम्हाला 10 लोकांची नाडी बघता येईल. आणि तुम्हाला त्याच्यात काय लहरी, काय चेंज झालं, माझी नाडी सकाळी अशी नंतर आता हिची अशी लागते, त्याची लागते. त्याचं कारण काय? तर ह्या गोष्टीचं डिटेल नॉलेज आपण ह्या माध्यमाद्वारे आरोग्यम या ॲपद्वारे देणार आहोत. खूप लोकांनी मला फोन पण आले आणि काही लोकांनी केलेही नाही का त्यांचं म्हणणं असं झालं का सर आम्हाला असं वाटलं का आरोग्य म्हणजे काहीतरी व्यायाम सारख्या गोष्टी असेल किंवा काहीतरी सिस्टम चालू आहे आता खूप क्लासेस घेणं वगैरे या त्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीचं असं काही असेल. तर मित्रांनो हा एक माध्यम आहे. खूप लोकं असे जे आयुर्वेदिक शॉप चालवतात, पण त्यांच्याकडे बेसिक नॉलेज नाही. आता सपोज त्या लोकांसाठी जर सांगायचं ठरलं, जर सपोज तुमच्या समोर पित्त प्रकृतीचा पेशंट आला आणि तुम्ही त्याला वात प्रकृतीची मेडिसिन जर दिली गेली, मग ती कितीही चांगल्या कंपनीत तेल असू द्या, म्हणजे त्याच्या शरीरावरती चांगला परिणाम करेल का? तर ती ज्यावेळेस बी त्याला त्रास देईल, तो नाव कोणाला ठेवणार आहे? तुम्हाला नाही ज्या चांगली कंपनीचं मेडिसिन असूनही चांगल्या कंपनीचं नाव ठेवलं. कशामुळं? तुमच्या अज्ञानपणामुळे. जर तुम्ही हे बेसिक नॉलेज जर घेतलं, की कुठल्या प्रकृतीला कुठले रस गरजेचे, कुठले रस त्रास देतात, कुठले रस गरजेचे, कुठल्या प्रकृतीचा माणूस कुठल्या आजारा होतो या लोकांना. पाच प्रकृतीच्या लोकांना क्रॅकिंग जॉइंट म्हणा, लो बॅक पेन म्हणा, इन्सोम्निया म्हणा किंवा इंडायजेशन, ॲसिडिटी अशा प्रकारचे आजार वात प्रकृतीच्या लोकांना घडतात. पित्त प्रकृतीच्या लोकांना जर विचार केला, पित्त प्रकृतीच्या लोकांना पित्त प्रकृतीच्या लोकांना हायपर ॲसिडिटी, रागवणं, चिडचिडणं, त्यानंतर अपुऱ्या प्रमाणात झोप, जेवण जर खाल्लं तर अपचन, त्याच्यानंतर त्यांना ऑस्टिओआर्थरायटिस, आमवात, त्याच्यानंतर अशा नाना प्रकारच्या व्याधी आहे, का ज्या ह्या 3 दोषामध्ये मग कफाचं असेल, डायबेटिक असेल, थायरॉइड असेल, ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या आजारानुसार यांच्या प्रकृतीनुसार हे आजार घडत असतात. त्यासाठीची मूळ प्रकृती आणि विकृती याच्यातला जो काही बदल आहे, हा आपल्याला समजला पाहिजे. हा आपल्याला लक्षात आला पाहिजे. याच्यातून ॲक्चुअली होतं काय माहिती आहे का? आयुर्वेद हा अथांग सागर आहे.
आयुर्वेदमध्ये तुम्हाला लाखो ऑप्शन आहे. एक मेडिसिनवर डिपेंड राहण्याची गरज नाही. ही एकमेव अशी पॅथी आहे, याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसार ही मेडिसिन देता येतं. आयुर्वेदने एवढा भरमसाठ आपल्यापुढे साठा ठेवलेला आहे. परंतु आपण आपल्या अज्ञानामुळं आयुर्वेद बदनाम करतो. आयुर्वेदाला नाव ठेवलं जातं आणि आज सगळ्या जगानं दखल घेतलेली आहे आयुर्वेदाची. परंतु ती पूर्ण नॉलेज घेऊनच त्या गोष्टी ॲक्सेप्ट करतात आणि आपण अधुरं नॉलेज ना, याने ते सांगितलं म्हणून ते द्यायचं, याला या औषध लागू झालं म्हणून पुढच्याला तेच द्यायचं. ह्या ज्या काही चुकीच्या पद्धती ह्या कमी झाल्या पाहिजे, बंद झाल्या पाहिजे. तर यासाठी हा प्लॅटफॉर्म आपण तयार केलेला आहे. तर मी विनंती करतो सगळ्यांना, की एकदा तुम्ही पूर्णतः याच्यातून नॉलेज घ्या आणि त्यानंतरच अशा प्रकारे उपचार द्या किंवा उपचार करा, की जेणेकरून तुम्हाला पुरेपूर नॉलेज येईल. याचा फायदा असा होईल, आयुर्वेद पण बदनाम होणार नाही. तुम्हालाही काही गोष्टीचं नॉलेज राहील आणि येणार त्या गोष्टीमुळं काही गोष्टी अशा घडल, जर तुम्हाला प्रकृती समजली आणि विकृती समजली, तर मेडिसिन देताना तुम्ही या गोष्टीची काळजी घेशाल, की नाही हा प्रकृतीचा आहे ना, तर मला याला प्रकृतीचंच औषध दिलं पाहिजे. हा वात प्रकृतीचा आहे ना, याला वातच दिलं पाहिजे. हा पित्ताचा आहे, मला याला पित्ताचंच दिलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आयुर्वेद जसं आपण म्हणतो जुनी म्हण आहे, की "जबीन कभी बीज नहीं खाती." तशी पद्धती हे आयुर्वेद आहे, हे कधीच व्हायला जाणार. हा याचा रिझल्ट 100% ठेवणार. परंतु केव्हा? ज्यावेळेस त्या जमिनीमध्ये त्या पद्धतीचं बीज पेरलं गेलं तर, अन्यथा नाही. त्यासाठी तुम्हाला याचं अभ्यास, नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण येणाऱ्या क्लासेसमध्ये आज तुम्ही बघितलं का वात, पित्त वात जे किंवा आयुर्वेदामध्ये स्वस्थाला किंवा निरोगीला काय म्हटलं जातं किंवा कोणला निरोगी म्हटलं जातं. आपण याचं प्रत्येक एका श्लोकचा जर विचार केला, समदोष हे 3 दोष आहे. वात, पित्त आणि कफ. त्या तिन्ही दोषाची लक्षणं हा वाढल्यानंतर काय होतो? कमी झाल्यानंतर कुठले आजार होत्या? वाढल्यानंतर काय आजार होत्या? पित्त, कफ अशा पद्धतीने तिन्ही दोषाची आपण पूर्ण डिटेल शहानिशा करणार आहोत. त्याच्यानंतर शरीरावर जी पहिली लेव्हल आहे वात, पित्त, कफची ही कशी ओळखल्या जाणार? तर याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी पण शिकवणार आहोत. तर जे अंगुष्ठमूलम, प्रथमवाते वाता, मध्य पिता आणि अंतवाते कफा ह्याप्रमाणे हे जे 3 बोट आहेत तुमच्याकडे इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर आणि रिंग फिंगर. तर ह्या 3 बोटावर आपले वात, पित्त, कफ हे आपण ओळखू शकतो. तर आयुर्वेद सांगतं का पहिलं बोट म्हणजे इंडेक्स फिंगर वाता असतो. मिडल फिंगर, मध्य उंगली याच्यामध्ये पित्ता आणि रिंग फिंगर, अनामिका हिच्यात असतो कफ. तर आयुर्वेद सांगतो याचं लोकेशन काय? वात, पित्त, कफ ओळखायचं कसं? तर मी एक थोडासा एक डेमो देतो तुम्हाला का जो आपला हा अंगठ्याची जी रेडियस बोन आहे, हा रेडियस बोन दिसतोय सगळ्यांना. रेडियस बोन इथे एक हाड लागतं. त्याला रेडियस बोन म्हणतो आपण. तर ह्या गड्ड्याच्या ह्या हाडावर आल्यानंतर बिलकुल तुमचं बोट असं फिरवायचं आणि पुढे तुम्हाला गड्ड लागल किंवा एक नाली लागल्यावानी लागल. तर तिथं तुम्हाला या नाडीचं लोकेशन. ज्यावेळी तुम्ही करून बघा स्वतःला लक्षात येईल. हे बघा असं जायचंय, हाड काही नाही. असं गेले, तर याच्यानंतर हे हाड लागतं, उंच हाड. तर इथं आल्यानंतर इथं न बघता याच्या समोर बोट फिरवायचं. याच्या समोर गड्डा लागेल तुम्हाला. इथं नाडीचं लोकेशन लागत असतं. तर ज्यावेळेस मी तुम्ही आता लोकेशन जर ठेवलं असेल बोट, तर तुम्हाला नाडी लागेल बघा. अशी ठाक, 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 ठाक करीत नाडी लागते. त्याचप्रमाणे पहिलं बोट, दुसरं बोट आणि तिसरं बोट. अशा प्रकारे तिन्ही ज्यावेळेस तुम्ही बोटं ठेवशाल, तर तुम्हाला नाडीची एक गती लागेल. अशी गती लागेल. त्याच्यामध्ये 3 गत्या दाखवलेल्या आहेत. सर्पगती, मंडूक गती आणि श्वान गती. तर ह्या गती, यांची चाल, यांचा लकब, बोटाला होणारा स्पर्श ह्यो कशाप्रकारे असतो, कुठला आजार तयार करतो, कुठला आजार दाखवतो, ते आपण शिकवणार आहोत. त्याच्यानंतर याचे लेव्हल असतात सुपरफिशियल, डीप किंवा 4थी लेव्हल, 5वी लेव्हल. तर ह्या लेव्हलनुसार काही आजार असतात. ते आजार कसे ओळखता येतात किंवा ह्या लेव्हलपर्यंत जाण्याचा जो प्रेशर आहे किंवा जो दाब आहे, तो कसा दिला गेला पाहिजे. हे आपण या क्लासच्या माध्यमातून आपण शिकवणार आहोत.
त्याच्यानंतर आता सपोज आता आपण सांगितलं का अग्रवाते वाता म्हणजे सगळ्यात प्रथम वाती कोणती? वाता. वाता म्हणजे इंडेक्स फिंगरला जी सर्पगती दाखवती. ज्यावेळेस मी ही बघताय तुम्ही याच्या जर यावर जर बोट ठेवलं ना, तर तुम्हाला तुमच्या बोटाखालून असा साप गेला चालला. साप कसे चालतो ना असा त्यापर्यंत तुम्हाला त्या नाडीची गती दिसेल. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मधल्या बोटावर जर तुम्ही आता सपोज हा इंडेक्स फिंगर आहे वाताच्या ठिकाणी त्याच्या शेजारी जर तुम्ही मधलं बोट ठेवलं, मिडल फिंगर, तिथे ज्यावेळेस मी तुम्हाला नाडी लागेल ना, ती नाडी अशी उडी मारेल. ती सापासारखी नाडी चालणार नाही. तर ती नाडी उडी मारेल. जशी बेडूक बघा पाय दुबूक ठेवतो आणि सटकन उडी मारतो. तिला म्हणतात पित्ताची नाडी. त्यानंतर येते रिंग फिंगरला कप्पा. कप नाडी तुम्हाला बारीक अशी चालणार. तुम्हाला कधी-कधी जाणवणार नाही, कधी फिलिंग पण होणार नाही. का बरं? कारण तिला श्वान गती म्हणलेलं आहे. श्वान म्हणजे बदक. कधी बदक पोहताना तुम्ही बघितला? बिलकुल पाणी सुद्धा हलवून द्या. इतके पाय त्याचे शांत राहतात. तर ही नाडी त्या गतीत चालते. तिला म्हणतात श्वान गती. तर आपण ॲक्चुअली सांगण्याचा तात्पर्य आहे, की हे आपण तिन्ही नाड्या वात, पित्त, कफच्या या तिन्ही बघणार आहोत. त्याच्यानंतर जे सप्तधातू आहे, 7 धातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, शुक्र. तर आपण यांची जी लेव्हल आहे, त्या लेव्हलला आपण 6व्या लेव्हलला आपण ह्या पण बघणार आहोत. का बोटाच्या कुठे रक्त लागतं, मांसमेद कुठं लागतो, अस्थिमज्जा कुठं लागतो, शुक्र कुठं लागतो. आणि त्यानुसार ठीक आहे रस लागला, तर मग रस वाढला का कमी झाला हे कसं बघायचं? रक्त कमी झालं का वाढलं हे कसं बघायचं? यानंतर आपण ऑर्गन पल्स बघणार आहोत. सुपरफिशियल आणि डीप. पहिली लेव्हल आणि 7वी लेव्हल. सुपरफिशियलला कुठले अवयव लागतात, डीपला कुठले अवयव लागतात. दोन्ही हातावर वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहेत. ते आपण याच्यातून शिकणार आहोत. एवढं करूनही चालत नाही, तर आपल्याला ज्या 3 आग्नी आहे, मंद आग्नी, विषम आग्नी आणि तीक्ष्ण आग्नी. त्या आग्नेची पण नाडी आपल्याला ह्याच 3 बोटावर बघायची. सगळा खेळ ह्या 3 बोटांचा आहे. या 3 बोटाच्या लेव्हल, 3 बोटाचा कर्व्हेचर, त्याच्यानंतर यांच्यावर येणाऱ्या नाडीचं दाब, लकब, लहर याद्वारे आपण हे सगळे बघणार आहोत. त्यानुसार आपण येणाऱ्या क्लासेसमध्ये नाडीची गती, नाडीची लेव्हल या सगळ्या गोष्टी बघत असताना त्याच्यानंतर प्रसन्न आत्मेंद्रिय ही कशी झाली पाहिजे किंवा कशी होतात, याचं एक मानस विकृती म्हणून जो काही पार्ट आहे, तो पण आपण याच्यातून शिकवणार आहोत. तरी मित्रांनो, ज्यांनी कोणी ॲडमिशन घेण्याचे बाकी असेल, नाव नोंदवायचं बाकी असेल, त्यांनी आपल्या आरोग्यामध्ये नाव नोंदणी करून जी काही पेमेंट स्लिप असेल ती भरून लवकरात लवकर क्लासला जॉइन व्हावं, अशी मी सगळ्यांना एक नम्र विनंती करतो. त्याच्यानंतर मी छोटे-छोटे असे व्हिडिओ या ग्रुपमध्ये टाकणार आहे. ॲक्चुअली ही मीटिंग Zoom मीटिंग नसून फक्त मी पर्सनल मीटिंग केलेली आहे. त्यामुळं बाकी जे काही माझे लोक आहेत, त्यांनी नाराज होण्याचं काही कारण नाही, की सर आम्हाला मीटिंगला नाही घेण्यात आलं. तर फक्त हा मेसेज पुरता या गोष्टी सांगितल्या. पुढचा जो क्लास होईल, त्याच्यात आपण वाता प्रकृतीबद्दल पूर्णतः डिटेल सांगणार आहोत. त्यांची लक्षणं, होणारे आजार, कुठल्या गोष्टीमुळे घडतात, हे सगळं डिटेल आपण येणाऱ्या क्लासेसमध्ये शिकणार आहोत. तर मी आज इथं थांबतो. नमस्कार मित्रांनो. थँक यू.